रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पोलादपूर तालुका रहिवासी संघाचा पुण्यात विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात. जलसंवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन. पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी सत्कार व मार्गदर्शन सोहळा रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी BMCC कॉलेज पुणे येथील टाटा हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करण्याबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने यंदाच्या कार्यक्रमात पर्यावरण आणि जलसंवर्धन हा विषय केंद्रस्थानी ठेवण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या ज्येष्ठ जलसंवर्धन तज्ज्ञ तथा जीवित नदीच्या संस्थापक संचालिका शैलजा देशपांडे यांनी विद्यार्थी व पालकांना जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. जल है तो कल है एवढेच नव्हे तर जल है तो आज है और आज है तो कल है या विचारातून त्यांनी पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ग्लोबल वॉर्मिंगमुळे नद्या आणि पर्यावरणात होत असलेल्या परिणामांची माहिती देत झेन झी पिढीने जलसंवर्धनाच्या सवयी अंगीकारल्या तरच भविष्यातील पाणी टंचाईवर मात करता येईल असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक हेमंतजी सोनावणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संघटनेचे कार्याध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थी व पालकांसमोरील आव्हानांवर भाष्य केले. संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक किसन भोसले यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, सकारात्मक परिवर्तन आणि बदल स्वीकारण्याची वृत्ती जोपासण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मोरे व सचिन पार्टे यांनी केले, तर शंकर खरोसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला पुण्यात वास्तव्यास असलेल्या पोलादपूर तालुक्यातील विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी सत्कारासोबतच जलसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.